अक्कलकोटात एक साधा, गरीब पण अत्यंत भक्तिभावानं भरलेला तरुण राहत होता. नाव होतं गणपा. त्याचं स्वामी समर्थांवर अपरंपार प्रेम होतं. तो दररोज मंदिरात स्वामींच्या दर्शनाला यायचा, पण काहीच मागायचा नाही, फक्त प्रेमानं बघायचा. एकदा त्यानं कुठून तरी पैसे गोळा करून एक सुंदर रुद्राक्षाची माळ विकत घेतली. ती स्वामींना अर्पण करायची त्याची मनोमन इच्छा होती. पण त्याला वाटलं, मी गरीब आहे, माझ्या माळेला स्वामी महत्त्व देतील का? तो दिवस संपला, पण माळ देण्याचं धाडस झालं नाही. दुसऱ्या दिवशी स्वप्नात स्वामी आले. त्यांनी हसत विचारलं, गणपा, माझ्यासाठी आणलेली माळ कुठे आहे? गणपा जागा झाला आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. लगेचच तो माळ घेऊन मंदिरात आला आणि स्वामींच्या पायाशी ठेवली. स्वामींनी ती माळ आपल्या गळ्यात घातली आणि म्हणाले, या माळेच्या किमतीपेक्षा तुझ्या प्रेमाची किंमत जास्त आहे. प्रेम दे, वस्त्र नाही लागती, धन नाही लागती, भक्ती आणि भाव हाच माझा खरा शृंगार आहे. त्या दिवशी गणपाचं आयुष्यच बदलून गेलं. त्याच्या आयुष्यातून संकटं हळूहळू गेली आणि मनात एक अढळ शांतता नांदू लागली. कथेतून बोध, स्वामी भक्तांकडून सोनं नाही मागत, पण प्रेम, विश्वास आणि निरपेक्ष भक्ती मागतात. जे मनापासून देतो तेच स्वामी आनंदाने स्वीकारतात.